अजित पवार साहेब आले तर, अजित पवार साहेब जिवंत असेल तर, अजित पवार साहेबाला किडनॅप कोणतरी केलं असेल तर काय वाटतं तुम्हाला? वाटतं काय? हा व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की कमेंट करून सांगायचं. नवीन असाल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायचं. अशाच घडामोडीच्या अजितदादाचे रहस्य आपल्या चॅनलवरती दिसणार. अजितदादाचा घात झाला ना, तर मग शरद पवार बोलत का नाही? सुमित्राताई बोलत का नाही? रोहित पवार साहेब, अमोल मेटकरी यांना एवढा टाइम का लागत आहे मग त्यांचे रहस्य उघड करण्यासाठी? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? दाल में कुछ काला है? याची व्हिडिओ बघावा लागेल तुम्हाला, तेव्हा समजणार. 28 जानेवारी 2026 ही जी तारीख आहे, हे अजितदादाची अपघाताची तारीख. नाही नाही, घाताची तारीख. ठीक आहे, तुमच्या मनानं घाताची तारीख. घात झाला असं वाटतं ना तुम्हाला? मी तर म्हणतो मी विमानात बसले नसं अजितदादा, तर मग काय म्हणाल? व्हिडिओ पूर्ण पाहायचा, तेव्हा समजा मी तुम्हाला. तुम्ही म्हणाल कसं काही पण बोलून राहिला का? अजितदादा विमानात बसले असेल का? अजितदादा विमानात बसले नाही. अजितदादा विमानात बसले नाही. विमानात बसले असेल, काय आहे प्रूफ आहे का तुमच्यापाशी? असं म्हणाल मी तुम्हाला. तुमच्यापाशी प्रूफ आहे का असं म्हणाल मी तुम्हाला. तुम्ही काय म्हणाल? आमच्यापाशी तर प्रूफ तर नाही आहे, काय सांगू. जेव्हा देवगिरीमधून अजितदादा निघतो, त्याच्या संग सीसीटीव्ही फुटेज असतात, आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज असतात, प्रेस असतात, न्यूजवाले असतात, पत्रकार असतात, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर भरपूर सारे लोक असतात. तर एकही जणांना व्हिडिओ शूट का नाही केला? मग होते ना त्याच्या संग, का नाही होत ना? खासदार आमदार एखादा नागपूरला राहते, त्याच्या संग व्हिडिओ शूट करणारा पोरगा राहते, पत्रकार राहते, टीव्ही चॅनल वाले लोक राहते ना. मग येताना देवगिरीमधून निघत असताना मुंबईपर्यंत येतात, तेव्हा त्यांचा तो इंटरव्ह्यू झालाच असेल भाऊ. त्यांनी तर म्हटलं असाल मी अमक्या ठिकाणी चाललोय, ह्या प्लॅननी चाललोय, अमक्या ठिकाणी चाललो, माझी मीटिंग आहे, असं तसं तर बोलले असेल ना अजित दादा. मग त्याचा व्हिडिओ शूट झाला असेल ना, आणि झाला असेल ना. मग कोण म्हणत आहे? रोहित पवार साहेब, मेटकरी साहेब, व्हिडिओ फोटो डिलीट मारले यांनी, देऊन राहिले नाही. द्यायला पाहिजे होते. का बरं? दाल में कुछ काला है? काय वाटते तुम्हाला? काय वाटते? काय वाटते? चालाक चालाक लोमडीवाणी चालाक आहे प्रशासन. हा घात प्लॅन ने केला असं वाटत आहे मला. तुम्हाला वाटतं का? वाटतंय तुम्हाला प्लॅनिंग केला म्हणून? कसा केली असेल प्लॅनिंग? अजितदादाला मारण्याची प्लॅनिंग कशी केली असेल? मला ठाऊक नाही. नक्की कमेंट करून सांगा. तुमची कमेंट लय महत्वाची आहे. आणि अजितदादा विमानात बसतात तर कुठल्या कलरचा ड्रेस असतो, किती जण सहकारी असतात, 5 असतात की 6 जण असतात? अगोदर 6 जण सांगितली आणि आता सांगत आहे 5 जण होते. अगोदर 6 जण सांगितली, अगोदर एक जण म्हणत होता की विमानातून उडी मारली कोणतरी, विमानातून पायलटने उडी मारली, विमानातून अजितदादाने उडी मारली, अशी काहीतरी भलतंच बोलायचे लोक. आणि दिसला कोणाला? बारामतीतल्या एका सरपंच पाटलाला. मग काय म्हणाल तुम्ही? खरं आहे का? मग अजितदादा होय का उडी मारणारा? मग विमानाचा चालक आहे का उडी मारणारा? त्याला निळा रंगाचा पॅन्ट घातला आता, मग चालकच असन. मग चालक जिवंत असन तो, आहे नाही का? काय वाटतं? तरीही शरद पवार गुच्चाप राहते, तरी सुमित्राताई गुच्चाप राहते, बोलत काहीच नाही. का बरं बोलत नाही? दाल में कुछ काला वाटते? काय वाटते? खरी कहाणी काय आहे ह्या चॅनलवरतीच मिळणार तुम्हाला. अजितदादांचा घात हा एक प्लॅनिंग करून झाला असेल, तुम्हाला असं वाटत असेल? नक्की कमेंट करून सांगा. ज्या वेळेस अजितदादा निघतात देवगिरीमधून, तिथले सीसीटीव्ही फुटेज कुठलेही राहत नाही का? डिलीट मारले त्यांनी. जेव्हा मुंबईकडे निघतात तेव्हा तिथली सीसीटीव्ही फुटेज सगळी डिलीट मारले त्यांनी. का डिलीट मारले असेल? पैशातून डिलीट मारले असेल का? म्हणजे एकही प्रूफ आपल्याकडे नाही की अजितदादा विमानात बसताना. काय वाटतं तुम्हाला? का अजितदादा विमानात बसलेच नाही, त्यांना तिकडूनच किडनॅप केलं असेल का? काय वाटते? काय वाटते? काय वाटते? अजितदादाला तिकडूनच किडनॅप केलं असेल का? किडनॅप तिकडूनच केलं असेल का? नक्की कमेंट करून सांगा. तुमची कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी. काय वाटतं? हा, किडनॅप केलं?
काही. अजितदादाला किडनॅप केलं असेल, कुठे नेलं असेल, मग कोण्या गावली नेलं असेल का दुसऱ्या देशात नेलं असेल का? मग जे अजितदादाच्या ज्या 5 जणांमधली अजितदादाची बॉडी होती ती होई नाही का अजितदादाची बॉडी? जे विमान कोसळलं बारामतीला, ते विमानात 5 जणांचं मृतदेह सापडलं, त्यात 5वी बॉडी असं, 4थी म्हणा, 2री म्हणा, 3री म्हणा, या पहिली म्हणा बॉडी ती अजितदादाची नाही का? मग अजितदादा बसलेच नाही का विमानामध्ये? तरीही शरद पवार चुपचाप राहतो, सुनेत्राताई चुपचाप राहतो. एवढं होऊ नाही, कारण त्यांच्यापाशी उपमुख्यमंत्री आहेत, एवढं मोठं पद आहे त्यांच्यापाशी. त्या पदाचा त्यांनी वापर करायला पाहिजे. शरद पवार साहेबांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष एकीकरण करणार होता, त्याच्यासाठी तरी अजितदादाला मारलं होतं भाऊ. अजितदादापाशी डॉक्युमेंट होते, कुठले डॉक्युमेंट होते, काय होते, त्याच्यासाठी नसून मारलं काय भाऊ? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? विके सिंग हा VSR कंपनीचा मालक म्हणतो रनवे चांगला होता, विमानात कुठलाही गडबड नव्हती, काहीही नव्हती, माझं विमान चांगलं होतं, विमानाचा चालक हा हरामखोर होता, त्याला रनवे दिसला नाही, त्या कारणामुळे अपघात झाला. आणि रोहित पवार म्हणतो विमानात गडबड होती त्या कारणामुळे आणि चालकाचं नाव बदनाम करून राहिला. म्हणजे बरोबर आहे का? चूक आहे. कारण विके सिंगला CBI CID विचारपूसला घेऊन जातात, चौकशीला घेऊन जातात, त्याला VIP ट्रीटमेंट दिली जाते, त्याला मटण चिटण खाऊ घालल्या जाते, तिथं जाऊन तो क्रिकेट बघतो, तिथं त्याली शवागत केली जाते, जाताना तो दिसतो, पण जेव्हा जाताना अंदर जाताना CBIच्या ऑफिसमध्ये जाताना दिसतो, पण जेव्हा निघताना विके सिंग नापताच असतो. काय वाटतं तुम्हाला? दाल में कुछ काला है? अरे 100% दादाचा घातपात झाला की अपघात झाला हे नक्की कमेंट करून सांगा. कारण ब्लॅक बॉक्स जो जळत नसतो, जो ब्लॅक बॉक्स तो जळत नसतो, तो ब्लॅक बॉक्स जळलेला दाखवला. रानमाळावरची जे कागद आहे, जे ज्वलनशील असतात, ते कागद उडाली पण जळली नाही. माणसं जळून खाक झाली, विमान जळून खाक झालं, ब्लॅक बॉक्स जळून खाक झालं, पण काही सापडलं नाही. काय वाटतं तुम्हाला? घात करणारा कोण असू शकते? विके सिंग, विमानाचा चालक, अजून कोणी? विके सिंगचा अंडरवर्ल्ड संघ धागे दुरे जोडले असेल का? वाटते का तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. घात करणारा अजितदादा कोण असेल? घात झाला की अपघात झाला? नक्की कमेंट करून सांगा. का अजितदादाचा मर्डर केला? अजितदादाचा प्लॅनिंगने मर्डर केला? कसा केला असं? नक्की कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.